हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान मस्त मजेत. आमची स्वारी चाललेली आहे आंबेडकर भवनला, स्मारकच्या इकडे. आणि सगळा आजचा कार्यक्रम शेड्यूल उरकून आम्ही वधूवर आणि निर्वी आम्ही चाललेलो आहोत आंबेडकर भवनसाठी. आतमध्ये एंट्री मारलेली आहे, गाडी इथे बाहेर पार्किंगला लावलेली आहे आणि माझी एंट्री आतमध्ये झालेली आहे. तर हे खूप लाजकुळ आहेत आणि मी व्हिडिओ जिथे शूट केला तिथे हा माणूस काय माझ्याबरोबर थांबत नसतो. सो त्याच्यामुळे आम्ही एंट्री मारली खूप छान. आणि मला यायचं होतं दुपारीच, बट आमचं ठरलं होतं की आम्हाला जायचं होतं दादरला. आणि मग आम्ही दादरला गेलो. तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडे, बट स्मारकला यायचं होतं. त्यानंतर आम्ही इकडे एंट्री मारली. बघू शकता सगळेजण इथे बसलेले आहेत, म्हणजे नाश्ता करण्यासाठी हे केलेलं आहे. तिथला हा मेन एंट्री आहे, कारण की गाडी लावायची होती पार्किंगमध्ये, म्हणून आम्ही इथून ह्या साईडने आलो. आणि डायरेक्ट जाण्यासाठी आपण तिकडून ऑटोने आलो असतो तर त्या साईडने एंट्रीला गेट मिळालं असतं, एंट्री मिळाली असते आपल्या त्या गेटवरून. आणि इथे मी आता एंट्री मारत आहे. हे चालत पुढे आणि वरचं शूट करता नाही आलं, जे नाव लिहिलेलं आहे, पण एंडिंगला तुम्हाला दिसेलच. तर हे आपलं स्मारक आहे आणि पुढेच आपल्या बाबासाहेबांचा फोटो आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडे मी अभिवादन करत आहे त्यांना. पण काय माहिती माझ्या मिस्टरांनी कसा आणि काय व्हिडिओ क्लिक केलेला आहे. तर व्हिडिओ तर दिला होता बनवण्यासाठी, माहिती नाही, जसं काही येईल तर तुम्ही ॲडजस्ट करा आणि समजून घ्या बरं मला. ठीक आहे, चला तर मग आता मी अभिवादन करण्यासाठी निर्वीला पण घेतलेले आहे आणि आम्ही दोघे जणी इथे आपण अभिवादन करत आहेत. कॅमेरा हलवल्यामुळे थोडं असं हे झालेलं आहे, बट छान आलं आहे पाठीमागून. त्यांचं म्हणणं अगं मी फोडून कसं घेणार, मला काही जमलं नाही. पण ठीक आहे, बऱ्यापैकी चांगलं आलं आहे, कारण की ते व्यवस्थित फोटो कधी काढत नाहीत किंवा व्हिडिओ देखील त्यांना जमत नाही आहे. त्याच्यामुळे घ्या समजून. आणि त्यानंतर इथं अभिवादन केल्यानंतरच लगेचच आम्ही आतमध्ये गेलो. तर मी पहिलं चेक केलं, तर ठीक आहे, व्यवस्थित आहे म्हटलं. आणि मग पुढे आम्ही वरती गेलो तर वरती कसं आहे माहिती आहे, फर्स्ट फ्लोअरला ना छान असं गार्डन एरिया पण आहे. तिकडे गार्डन एरिया आता फर्स्ट फ्लोअरला आम्ही चालत जातोय. तिथे ना हे पण आहे, म्हणजे पुस्तकांचं लायब्ररी पण आहे. पण तिकडे हा माणूस काय आम्हाला घेऊन गेला नाही. ह्यांच्याबरोबर यायचं म्हटल्यानंतर ना खूप टेन्शनवाला बात होते. आणि हा गार्डनवाला एरिया आहे. इथं ना संत ना आपण तिथे ध्यानस्थ बसू शकतो. हा तिकडचा एरिया आहे. आणि छान असं हे बाहेरून आपण बघाल ना तर खूप चमकी आणि लाईटिंग वगैरे झगमगाटच असतं. ह्यांना म्हटलं तुमचे फोटो काढते, व्हिडिओ काढते. तर म्हणे नको, व्हिडिओ तुझा तूच काढ, मला आपला फोटो काढ आणि दे. मग माझ्या बाप बेटींचा फोटो काढला. इथे सगळं पाण्याने ओलं झालं होतं, कारण की गार्डनला इथे सगळी झाडं आहेत ना, तर त्यांना पाणी वगैरे दिलं होतं. त्याच्यामुळे ते ओलं पूर्ण झालेलं होतं खालचा हा ग्रासचा एरिया. आणि आम्ही ठिकाणच शोधत होतो कुठे चांगला असा व्ह्यू येईल किंवा छान फोटो येतील. तर बरे वाईटातले जे काय आलेत फोटो ते क्लिक केलेले आहेत. यासाठी मला आता एक ना हायर करावा लागणार आहे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर. तर अशा प्रकारे ह्यांना हे आलेच म्हणजे सगळं काम ना पटापट झालं पाहिजे, म्हणजे थांबायचं नाही, कुठं काय करायचं नाही, असा यांचा स्वभाव आहे. बट तरी पण ह्यांना ना हे करता आम्ही अर्धा तास तरी गेला आमच्या इकडे. आणि मी ते शूट केलं माझ्याच कॅमेऱ्याने, कारण की आमचा कॅमेरामॅनला काय व्यवस्थित करता येत नाही. आणि इकडचा हा जो लॉबीचा एरिया आहे ना खूप सुंदर आहे, खूप छान आहे. इथं ना इतकी शांतता आहे ना, खूप सुंदर. आणि लाईटिंगचा झगमगाट असं व्यवस्थितरित्या, आणि खूप छान वाटत होता संध्याकाळचा एरिया म्हणाल तर. आणि इकडे बघाल तर त्यामुळे मी थोडा वेळ थांबली. थोडे 2-3 व्हिडिओ पण इन्स्टाला पोस्ट करायचे होते, ते देखील काढलेले आहेत. त्यात पण ते ओरडत होते, तुला जिथे जाईल तिथे नुसते व्हिडिओज काढत असते म्हणून, एका शांत चित्ताने बसू शकत नाही का म्हणून. म्हणलं नाही, मला जे आवडतं ते मी करणारच आहे. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ वगैरे शूट केले आणि आपलं एक राऊंड पूर्ण मारून घेतला. तुम्हाला दाखवते इकडे पूर्ण असं वरती ना घुमट कसं असतं तशा प्रकारे केलेलं. त्यानंतर आम्ही ना पायऱ्याने इथे उतरून आता खाली चाललो आहोत, कारण की भूक पण खूप लागली होती. त्याच्यामुळे मी आता खाली उतरलेली आहे पायऱ्याने. जाऊन आलो, सगळं बघून आलो. इकडच्या साईडला आता बाहेर पडतोय आम्ही आणि खूप छान वाटते. आणि हे नेहमीच असं असतं, खूप छान, खूप भारी, खूप मस्त वाटतं, एकदम फिलिंगच वेगळी आहे. आणि इकडे नाव बघू शकता, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नवी मुंबई इथलं आहे स्मारक आहे. आंबेडकर स्मारक भवन पण बोलू शकतो आपण. तर आपण ह्या ठिकाणी आज भेट द्यायला आलो होतो. खूप सुंदर आणि खूप छान वाटते आणि गर्दी पण
सिक्युरिटीवाले काका होते ना, ते ओरडत होते मला की व्हिडिओ नाही काढायचा आहे, फोटोज काढा आणि बाहेर या मॅडम, जास्त व्हिडिओसाठी थांबू नका. तरी पण ते एक बेनिफिट मिळतो, फोटो काढताना ते व्हिडिओ चालू असताना आपण फोटो क्लिक केलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही ना बाहेर आलेलो आहोत. तर इकडे ना कुपनची आता व्यवस्था चालू केलेली आहे की कुपन दिले जातात, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं नवी मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे नाश्ता जे आहे ना पर पर्सन किती आहे. तर हे म्हणतात की नाही अगं कुपन वगैरे काय नाही, डायरेक्ट जाऊन घ्यायचं आहे. म्हटलं नाही, ह्या टायमिंगला ना कुपनचं अरेंजमेंट केलेले आहे. त्यानंतर आम्ही गेटच्या बाहेर आलो, इकडे चप्पल वगैरे घातली आहे आणि त्यानंतर गेटच्या बाहेर आलो आणि माझी शूटिंग चालू केली होती. बंदोबस्त हा खूप कडक असतो, लाईव्ह आहे सगळं इकडे तुम्ही बघू शकता. आतमध्ये ना बसण्यासाठी पण आहे, ऑडिटोरियम आहे त्यांच्या इथे, तिकडे ते फीत पण दाखवली जाते. बट तिथे काय घेऊन गेलेच नाही आहेत, मला पूर्ण व्हिडिओ शूट करायचा होता, पण ह्यांना कामावर जायचं होतं त्याच्यामुळे. त्यानंतर कुपन दिलं आणि त्यानंतर आम्हाला मस्त गरम गरम असा ना उपमा दिलेला आहे, शेव आणि वरती ना चटणी पण दिलेली आहे. याची टेस्ट म्हणाल ना तर इतकी भन्नाट होती ना, मला उपमा शिरा असा म्हणाल ना ह्याच्याने डास्त असं, बट नाही, मी हे खात असताना मला खूप छान वाटत होतं आणि गरमच होता, हात पण भाजत होता. दुपारी पण आम्ही जेव्हा जेवण केलं ना तेव्हा पण दाल खिचडी होती, इतकी सुंदर होती ना आणि लोणचं बरोबर. आणि आज पण आता उपमा खातोय. आंबेडकर भवनला यायचं म्हटल्यानंतर आम्ही सगळे एकत्रच येतो, एकत्र कुटुंब परिवार. बट आज वर्किंग डे असल्या कारणाने कसे सगळे जिथे कामावर गेलेले आहेत त्याच्यामुळे मला तर सुट्टीच असते. नाश्ता पाणी झालाय, आता निघालोय आम्ही. सो असा आपला हा आंबेडकर भवनच्या इथला आजचा कार्यक्रम, स्मारक जे आहे आपलं ते, अशी म्हणजे रोज तर गर्दी असतेच, पण आज तर ना फोटो वगैरे काढायला पण दिला नाही, तर काढून देत नाही अजिबात. मस्त झालं. निघालो आता घरी जायला, नाश्ता पाणी झाला, पोट भरलंय, आता घरी जातोय आम्ही. बघा इकडे बॅग दिसते का, मला पण द्या पाणी. आम्ही चाललो आता आमच्या घरी. आमचे हिरो, आमचा ड्रायव्हर बघा, आमची हिरोईन, मालकीन बघा, मालकीन, छोटी मालकीन, मोठी मालकीन. चालू, थंड वाटतं इकडे, गार्डन पण चालू आहे लगेच. त्या दिवशी बंद होते गार्डन, तर चालू आहे. थंडी पण आहे थोडीशी, इतकी जास्त नाही बट आहे थंडी. चाललो आता घरी आमच्या, आम्ही घरी जातोय ना. बस 100% तुझ्या बापाने चालवलेली. आता किती झाले?